वा विषय लक्षात घ्या. राधेच्या घरी या हरी साठाया कालचा माठ ग. वा शब्द बरोबर लिहून घ्या मी काय म्हणतोय ते. हा हो राधेच्या घरी या हरी साठाया कालचा माठ ग. कालचा कालचा कारण शिंक्यावरती ठेवलेला काल दही आदल्या दिवशी विसर्जन करावं लागतं तेव्हा दही होतं म्हणून तो शिला म्हणतात ना आपण. म्हणून हो राधेच्या घरी या सहारी हो साठाया रोज रोज माठ ग. पण तिच्या सासून सासून कोणाच्या हा म्हणजे त्या गवळणी सांगताय. हा म्हणजे राधेच्या सासून. हा पण तिच्या सासून सासून या कानाची धरली या पाठ ग. पण तिच्या सासून सासून या कानाची धरली या पाठ ग. राधेच्या घरी या हरी साठाया रोज रोज माठ ग. राधेच्या घरी या हरी साठाया रोज रोज माठ ग. पण तिच्या सासून सासून किशोरची धरली या पाठ ग. माझ्या सासून सासून या कानाची धरली या पाठ ग. खोटी नाही ग खरी ही स्टोरी. खोटी नाही ग खरी ही स्टोरी. एकमेकीला सांगायला लागल्या पोरी. एकमेकीला सांगायला लागल्या पोरी. एकमेकीला सांगायला लागल्या पोरी. खोटी नाही ग खरी ही स्टोरी. खोटी नाही ग खरी ही स्टोरी. एकमेकीला सांगायला लागल्या पोरी. एकमेकीला सांगायला लागल्या पोरी. सवय लागली करायची चोरी. सवय लागली करायची चोरी. याची ग शिक्यावरी. पळताना धरलं पोरीनं मारलं फुगलायाचं पोट ग. पळताना धरलं पोरीनं मारलं फुगलायाचं पोट ग. सासून सासून या कानाची धरली या पाठ ग. तिच्या सासून सासून या कानाची धरली या पाठ ग. सासून सासून कानाची धरली या पाठ ग. तिच्या सासून सासून कानाची धरली या पाठ ग.
वैतागून यशोदामाई गेली वैतागून यशोदामाई. कारण कोड्या करण्याची सवय ही कानाची गेलेली नाही म्हणून ती यशोदामाई वैतागलेली आहे म्हणून काय म्हणते तो